हॅलो सर्वांना, शुभ संध्याकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत. आय होप तुम्हीही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज आहे चंपाषष्ठी. तर चंपाषष्ठीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. म्हणजे आज चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराजांना जो नैवेद्य दाखवतात तसं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी. तर चला मी तर आता स्वयंपाक करून घेते, म्हणजे तळी भरतात. तर तळी भरण्यासाठी मी तर नैवेद्यही तयार करून घेते आता. तर म्हणजे छोट्या भाकरी तयार करून घेते, ज्या नैवेद्य देवाला ठेवण्यासाठी. आणि तेच तळी भरल्यानंतर सर्वांना जे तळी भरण्यासाठी असतात ना, त्यांना देण्यासाठी असतात. तर मग मी इथं आता 11 छोटे बाजरीच्या भाकरीचे नैवेद्य असे बनवून घेते. तर आज खंडेराव महाराजांची तळी भरतात आणि त्यामध्ये खोबरं असतं. तर खोबरं आणि भंडारा म्हणजे हळद, तर याचं असं उधळण करत असतात. तर मी आता इथं नैवेद्य भरल्यानंतर ना आम्ही तळी भरणार आहे. तर पहिले मी आता सर्व छोटे नैवेद्य तयार करून घेते आणि ताटामध्ये काढून ठेवते. आणि त्यानंतर मग मला भरीतही तयार करायचं आहे. वांगे भाजून ठेवलेले होते. तर आता भाकरी इथं छोट्या करून झाल्या ना, त्यानंतर मग भरीतही तयार करून घेणार आहे. तर भरतासाठी जे वांगे होते ते भाजून मी थोडेसे मॅश करून ठेवलेले होते. आणि त्यानंतर कांद्याची पात होती ती स्वच्छ धुवून आहे ना बारीक कापून ठेवली आहे. कारण आज ती आपण जो नैवेद्य दाखवतो ना बाजरीच्या भाकरीचा आणि भरताचा, त्यामध्ये ती नैवेद्यासाठी टाकावी लागते. म्हणजे आमच्याकडं तरी ती पद्धत आहे टाकण्याची, त्यामुळं. आणि हे जे ओले कांदे असतात ना, तर ते कांदेही टाकायचे असतात. तर मी इथं 2-3 कांदे कापून घेते आणि कांद्याची पातही कापून घेतली आहे बारीक. आणि त्यानंतर टमॅटोही टाकणार आहे. टमॅटोही बारीक कापून टाकले ना भरतामध्ये तर अगदी मस्त लागतात. तर मग मी इथं बारीक टमॅटोही कट करून घेते. आणि लसूण आणि मिरच्याही मी खलबत्त्यात अशा बारीक जाडसर थोड्याशा कुटून घेतल्या आहे. आणि यानंतर आता भरीतही तयार करून घेते. तर इथं 2-3 चमचे कढईत तेल टाकलं आहे. त्यानंतर जिरे मोहरी टाकली आणि कांद्याची पात आहे ना, आणि कांदा तर व्यवस्थित तेलात आहे ना असं फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे तो आहे ना छान असा शिजतो. आणि त्यानंतर मग लास्टला पण जे वांगे भाजून जे मॅश करून ठेवले होते ना ते टाकायचे. तर आता इथं कांद्याची पात आणि कांदा व्यवस्थित तेलात फ्राय झाल्यानंतर आहे ना मी टमॅटो आणि लसूण आणि मिरच्या थोड्याशा अशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या, तर तेही टाकून घेते. आणि पुन्हा 5 ते 10 मिनटं व्यवस्थित असं परतवून घेते. तर सर्वांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. कोणी वांगं भाजल्यानंतरच आहे ना त्यामध्ये कच्चा कांदा आणि थोडंसं असं तेल टाकून, कोणाकोणाला तसं आवडतं, आणि मिरच्या ठेचून टाकायच्या. तर पण आता इथं लहान मुले येतील तळी भरण्यासाठी, तर त्यांच्यासाठी बनवायचे, तर ते कच्चं टाकलं तर खाणार नाही, म्हणून इथं सर्व तेलात व्यवस्थित असं फ्राय करून घेते. आणि 2-3 कढीपत्त्याची पानंही टाकली आहे. त्यानंतर हळद टाकली थोडीशी. आणि आता इथं मी मॅश केलेलं वांगं टाकून घेते. आणि त्यानंतर अंदाजानुसार मीठही टाकून घेते. तर पुन्हा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, आणि म्हणजे मीठ सर्वीकडं लागेल. आणि अगदी 2-3 मिनटं परतवल्यानंतर इथं भरीत तयार झालं आहे. आणि वांग्याचं भरीत झाल्यानंतर आहे ना मी सर्व नैवेद्य असे भरून ठेवलेले होते. ज्या 11 भाकरी केलेल्या त्या छोट्या नैवेद्याच्या, त्यावरती मी भरीत वगैरे काढून ठेवलं होतं. त्यानंतर आता तळी भरल्यानंतर आहे ना मग हे वाटायचे असतात. तर लहान मुलं असो किंवा मोठे असो, सर्वांना हे वाटायचे असतात. तर चला आता कशा प्रकारे तळी भरतात, तर चला बघू आता. तर तळी भरण्यासाठी ना तांब्या घेतला, त्यात पाणी ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर आंब्याची 5 पानं आणि त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवली होती. खाली ताट होतं आणि ताटात खंडेराव म्हणून सुपारी ठेवलेली होती. तर अशा पद्धतीने तळी भरतात.
म्हण नाही ती वेगळी ती तू काय वेगळी काय नाही थोडी आहे थोडी वेगळी ती आमच्या बाबांना सामान चंद्राचे महादेव चिंदोर मोरे जिजरी निळा गोडा बळमे जोडा गंजाचा तदेला बाळ सुंदरी आरती करी देवळी नाना परी खोबऱ्याचा तुकडा मधल्याचा फडका बोल संगंधाचा येळकोट. खोबरे खायचे ना तुला लेकरा केळी ते असं काहीतरी आहे ते ती वेगळी आहे ती. हा थांब, नको शांत नको राहून दे. खंडेराव महाराज आरती हे तळी भंडारा हर हर महादेव चिंतामण मोरया भैरवाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा सुरा निळा घोडा पायी तोडा कपारचा घोडा टिंबी गंटी मोहंती वेगवेगळे त्याच्यामध्ये काय वेगळं ए राव रे तू शांत बस हर हर महादेव बाबू धर हे बाबू धर बाबू ए, अबे रोल. प्रसाद प्रसाद घे. खंडेराव जाऊन आले मग. नाही बो, हेच खंडेराव आहे घरचे जायचं नाही का तुम्ही नाही घेतली किती खाल्लं वाव वाव दिला ना तुला